श्रीखंडाच्या डब्यामध्ये मला एवढाच भात दिले या लोकांनी, एवढाच. या लोकांनी खूप काय काय दिले आपल्याला. तू काहीच खायला देणार नाही म्हणजे. चीज लागतंय. जो मील आहे तो आउट ऑफ स्टॉक. आणि नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही काय डेली व्लॉग वगैरे काही शूट नाही करत आहे. जस्ट माझ्याच म्हणजे ममताची सुट्टी आहे, मी पण सुट्टी घेतली. आम्ही म्हटलं की आज काहीतरी करूया. सो असंच एक रॅन्डम थॉट आला डोक्यामध्ये, तो मी तुम्हाला सांगते की आज आम्ही काय करणार आहे. तर आज आम्ही ना मॉलमध्ये आलेलो आहोत आणि मॉलच्या फूड कोर्टमध्ये आहोत. आणि आज आम्ही इकडे त्याच डिशेस खाणार आहोत ज्या 100 रुपयाच्या आतमध्ये येणार आहेत. बरेच इथे रेस्टॉरंट आहेत, बरेच ब्रँड्स आहेत. सो बघूया आता 100 रुपयामध्ये कोणाकडे काय काय मिळते आणि आम्ही किती गोष्टी खाऊ शकतो. 1 ते 2, 1, 2, 3, 4, 5 जेवढे आहे ते तुमच्यासोबत शेअर करूच. तर चला शोधायला. तर पहिला आम्ही चाललोय मॅकडी मध्ये. 99 मध्ये काय येतं बघूया. सांगते चलायची प्राइस. तर आम्ही आहे ना पहिला 99च्या 2 गोष्टी घेतल्या आहेत. मॅकडी मधून सुरुवात आम्ही श्री गणेशा मॅकडी पासून केलाय, कारण जास्त मी मॅकडी मध्येच खातो. तर पहिला तर 99चा हा कॉम्बो आलाय. त्याच्यामध्ये कोक, फ्राईज आणि हा बर्गर आलाय व्हेज. आणि दुसरा आहे 49चं. त्याच्यामध्ये चीजवाला काहीतरी आहे. हे 49 आणि हे 99. अशा 2 गोष्टी घेतल्यात आम्ही. तर मी खाते आता, तोपर्यंत सुरुवात करते. ममता तुम्हाला शूट करत राहा, मी खाते. अच्छा बात नहीं. स्टार्टिंग हे चीज लागतंय. चीजी बाईट्सच लिहिलंय त्याच्यावर. ठीक आहे. मैद्यामध्ये चांगले. मला हा बर्गर अजिबात नाही आवडत. आम्ही सगळं अर्ध अर्ध खातोय, कारण काय काय खायला मिळेल माहिती नाही. मला हा जबरदस्ती आज बर्गर खावा लागतो. कारण 99चं आपल्याला खायचंय, जे 99 मध्ये येतं तेच खा. मला काय, तुम्ही करणार आहेत ना चॅलेंज. तू काहीच खायला देणार नाही म्हणजे. तर आमचं हे संपलंय खाऊन. नेक्स्ट कुठे जायचं? पिझ्झा पिझ्झा हट. पिझ्झा पिझ्झा हट की मोजो मध्ये? मोदी नव्हते पिझ्झा. प्रॉब्लेम झालाय हा की इथे एवढे रेस्टॉरंट आहेत. जरी 10 इथल्या समजा 20 रेस्टॉरंट पैकी जरी 10 मध्ये आम्हाला 99च्या 10 गोष्टी जरी मिळाल्या, तर आम्ही थोडी एवढं खाऊ शकतो. काय ग? ती खाऊ शकते. भाऊरी आता हेच खात नव्हती. काय बोलतोय, मला हे नाही आवडत. हे मला नाही आवडत. तर ममता तर पिझ्झा बोलली, पण मी मोमोज आधी ट्राय करायला जाते. ठीक आहे, चालेल. मोमोज. हा आहे वाव मोमोजचा मेन्यू कार्ड. याच्यामध्ये मला चिकन पहाडी मोमोज खूप आवडतात. मी नेहमी हेच खाते. आणि पूर्ण मेन्यू जर पाहिला तर 100च्या आतमध्ये यांच्याकडे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे इथे काय घ्यायचं समजत नाहीये. आम्हाला इथे तर 99चं काहीच नाही भेटले. काय ग? नेक्स्ट आता मोमोज बोलले तर मोमोजच खायला. पण भेटले पाहिजे 99 मध्ये. तिचा हा एक मील लागला 99 ला. करायचं का ट्राय? तो 99चा मील आहे, पण असतो ना नेहमी बाकीच्या वेळात. चल बोलू, मला नाही वाटत तुला काय भेट. KFC मध्ये 99चा जो मील आहे तो आउट ऑफ स्टॉक. आणि मोमोज तिथे 99 ला मोमोजच नाही. चांगलं आहे ना टेस्टला. त्याच्यामध्ये टेस्ट वाईज कुठलं स्पायसी चिकन. मग स्पायसी चिकन काय घ्यायचं? ते बघ, ते 99, 89, 99, 79, 99 त्याच्यामधला तो स्पायसी चिकन घेतो आपण. एक मिनिट, जेवण बनव आधी घरात. जेवण येत नाही तर भाकरी शिवाय काही येत नाही आणि बोलते स्वतःच दुकान टाकते. तुम्ही कुठे पण इन्सल्ट करतात. काही खात बघ जरा, बघ काय मेहनत करतात लोक. मम्मी नाही करत मेहनत. हा ऐकतच नाही. 99 मध्येच बघ इथे वर्क काहीतरी दिसतेच फक्त. ते पण
114 मध्येच आहे. 330. तर सबवे मध्ये हा मिनीवाला बर्गर घेतला आम्ही 99 ला आणि टॅको बेल मध्ये एक कॉम्बो आला आम्हाला 89 चा, त्याचा जीएसटी वगैरे लागून 93. तुम्ही पहिल्यांदा खाणार आहे. तर आतापर्यंत 3 गोष्टी झाल्यात. 3 नाही 4. 4 कुठल्या? मॅगडी मध्ये आपण 2 खाल्लेल्या 99 च्या. 2 काय खाल्लं 99 ते चीझी बाईट्स 49, मॅगडीचा कॉम्बो 99, टाको बेलचं हे नाही, हा सबवेचा 99 आणि टाको बेलचा 93. टाको बेलचा 93 नाहीये, 89 होता. जीएसटी पकडून जीएसटीला सगळं अर्ध अर्ध खावं लागतं याच्यामध्ये. तर यस यस. मस्त आहे, मस्त. भाज्या खूप ज्युसी आहेत. मला ना आमचं आता टेन्शन आलंय. असलं आपण 99च्या भरपूर ठिकाणी गोष्टी मिळतात, आपण काय काय खाणार? आमच्याने ना जेवढं होतंय तेवढं आम्ही खाऊ, बाकीचं फक्त दाखवू की इथे इथे 99चं मिळते ना आमदा. नाही तर माझ्या पोटाला आणि किसाला दोघांना पण जमणार नाही ते. काय काय जणांना फरक नाही पडत, मला पडतो. अरे कहना क्या चाहते हो? नॉनसेन्स. समजा ह्या लोकांनी खूप काय काय दिले आपल्याला. 99 मध्ये म्हणजे 3 गोष्टी दिले. हे बघू तुम्हाला आधी काय आहे ते. नळ्या गोड असतील ना. नाही खाऊन बघ. थोडासा गोड आहे. त्याला काय बोलतात टाको. तो गुंडाळला काय टाकू यार, क्रिस्पी पाहिजे होता ताई टाकू. ह्याच्या आतमध्ये हे आहे ना, हे फक्त क्रिस्पी आहे. खाऊ खाऊ आहे तुला देत नकोय ना? सगळं शेअर करावं लागतं ना तुम्हाला. वा मोठा आहे. तुमचं पोट भरेल ना जास्त, म्हणजे जास्त नका खाऊ. चांगले 4 घास 100 रुपये. काय बघताय? पोटाला अर्धा एवढूसा ग्लास दिलाय मला. अर्धा मी खाल शाणी. मग अर्धा मी पिले. बर्गर किंग मध्ये ना हे 2 कॉम्बो आहेत, पण मी इकडे नाही खाणार कारण मला नाही आवडत हे अजिबात. जो पिझ्झा असतो 156. एक चिकन अनियन, एक गोल्डन चेन्नई देना पड़ेगा. पिझ्झा खायचंय का? काय खायचंय का? नूडल्स. त्यांना विचार ना तो मला आहे का मी नाही. नाही विचार. देणार नाही बघ तुला मी काय. मला ते की पाहिजे तर पिझ्झा पण काय खावायचं नाही वाटत. हीच बरोबर बघ मग त्यांच्या ठिकाणी काय आहे त्यांच्याकडे काहीच नाहीये 99चं. ते हाय आहे पटेटो. बर्गर आहे, पण बर्गर खाऊन कंटाळा आले मला. हा तुम्ही नाही खाणार ना?
हा माझा फेवरेट आहे. मॅक व्हेजी नंतर मला जर राईस मध्ये फेवरेट असेल तर हा व्हेज मंचुरियन विचारलंय का तुला? विचारलंय मी सांगणार. ये एक दे दो 99 वाला. सांगितलंय मी. आणि पण येते त्यांच्याकडे काय काय 99 काही नाही होतं ना. वाव. मग आता घेणार आहे नाही का? 99 ला आहे ना ते. कर पेमेंट कर. बिग मा आमच्याकडे पण काही नाही 99चं. अरे वा वा वा. त्याच्यातलं काय आहे काय 99? शिजलर का आवडतं लोकांना? आहे का काही 99ची? सगळे 200 प्लसच आहेत आमचे. 200च्या आतमध्ये एकही नाही. 200च्या आतमध्ये एकही नाही ना. आहे 200च्या आत आहे. हे वाला चिकन मंचाव सूप. हा तर माझ्या मागे आहे ना मालगुडी आहे आणि मालगुडीमध्ये फक्त 99च्या आतमध्ये फक्त चहा येतो. कॉफी पण 105 रुपयाला आहे आणि पाणी येतं. चहा प्यायचंय का? त्याच्यामुळे मालगुडी कॅन्सल. एवढं सगळं खाऊन वरती चहा कोण पिईल? काहीतरी गोड मिठा होऊन असेल. 99ला काही येत नाही. म्हणजे एवढं 99च्या आतमध्ये येतं म्हणजे 70च्या आतमध्ये येतं. आणि हे चायनीज वॉक आहे. चायनीज वॉक मध्ये 99ला नूडल्स मिळतात पण मी ते खाऊ शकत नाही कारण ममताने ऑलरेडी घेतलेत नूडल्स. सारखं सारखं तेच काय खायचं 99 मध्ये मिळतंय म्हणून. काय ग? मी सांगत होती हिला मला की ते खायचं म्हणून. का पण मला नूडल राईस खायचा होता. कैलास पर्वत व्हेज रेस्टॉरंट आहे आणि याच्या मेन्यू कार्ड मध्ये 100च्या आतमध्ये काहीच नाहीये आणि 100च्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक्स्ट्रा पाव आहेत 2 पीस जे आम्हाला नको आहेत आणि पाणीपुरी पण आम्हाला 100 वाली नको आहे कारण पाणीपुरी मला असे काही आता खायची इच्छा नाहीये. पण या अशा गोष्टी मिळतात आणि बाकी तेच सेम छास वगैरे त्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्या पण आम्हाला त्या सुद्धा घ्यायच्या नाहीत कारण आम्ही कोक वगैरे भरपूर काय काय मिक्स खाल्ले. त्याच्यामुळे आम्ही कैलाश पर्वत पण स्किप करतो. इकडे काहीच खात नाहीये. त्याच्याच बाजूला आहे वाव चायना आणि वाव चायनाचं टेस्ट छान आहे पण त्यांची प्राइस खूप जास्त महाग आहे आणि 100च्या आतमध्ये मला तरी इकडे काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे वाव चायना तर आपण स्किप करतोय कारण आज आपल्याला टेस्ट नाही प्राइस बघायची आहे का जी 100च्या आतमध्ये असेल त्याच्यामुळे हे स्किप आहे. मॅडम तर आहे ना इकडे तर आहे ना इकडे चायनीज मध्ये 2 ठिकाणी 99 मध्ये मिळतं. एक चायनीज वोक मध्ये एक नॉम मध्ये. तर ममताने नॉमचा घेतलाय म्हणून मी चायनीज वोकचा घेतला नाही जो माझा फेवरेट आहे. हा माझा फेवरेट आहे. हा 99 मध्ये. तू खाय तोपर्यंत मी दुसरा काहीतरी शोधून येते. ममताने राईस घेतला तर ऑफकोर्स माझं राईस खाणं बनतंच कारण आम्ही मालवणी आहोत. आम्हाला भाताशिवाय नाही जमत. तर मी आलेली आहे स्ट्रीट फूड्समध्ये आणि आता इकडे बघूया काय 99 मध्ये मिळतंय का. तर हो आहे 99 मध्ये काही आयटम्स. सो ते सुद्धा बघतेच आणि काय घ्यायचे ते आणि ना इथे स्नॅक्समध्ये सुद्धा काही ऑप्शन्स मी पाहिले पण ते आता अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळे मी राईस घेते. स्वीट खावंसं वाटलं तर 99 मध्ये 2 गुलाबजाम सुद्धा आहे त्यांच्याकडे जे खूप छान लागतात. सबारो मध्ये 99चा आहे गार्लिक ब्रेड पण मला गार्लिक ब्रेड नको कारण तो स्टफ नाहीये प्लेन गार्लिक ब्रेड आहे. 99 मध्ये सगळ्यात फेवरेट माझा हा वाला 99. चटोरी मध्ये आम्ही खाल्लं नाहीये कारण चटोरी मध्ये फक्त 99ला पाणीपुरी आहे. तर आता आमचं काय काय झालं ते बघा. मॅकडी मध्ये आम्ही ट्राय केलंय. चटोरीमध्ये खाल्लं नाही कारण पाणीपुरी आहे. तिकडे आहे वाव चायना. तिकडे 99चं काही नाही. वाव मोमो मध्ये काही नाही. तिकडे बाजूला आहे कैलास पर्वत त्याच्यात काही नाही 99ला. मालगुडीमध्ये फक्त चहा आहे 99ला. तो चायनीज वोक जो आहे तिकडे तो कॉम्बो दिसतोय 99चा तो माझा फेवरेट आहे पण ममताने ऑलरेडी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तिकडून नाही घेतलं. त्याच्यानंतर द बिग माउथ मध्ये 99चं काहीच नाहीये. KFC मध्ये आहे एक 99चा तो वाला.
बट तो आउट ऑफ स्टॉक आहे. मोजो पिझ्झामध्ये 99चा पिझ्झा आहे, पण तो आम्हाला नको पिझ्झा. बिगीज बर्गरमध्ये सुद्धा बर्गर आहेत, ते सुद्धा आम्ही नाही खाल्ले कारण मॅगडीमध्ये ऑलरेडी खाल्ले. टॉमनॉममध्ये ममताने घेतलोय आणि पिझ्झा हटमध्ये सुद्धा तो 99चा एक मील आहे, पण पिझ्झा नकोच हवा आम्हाला. बर्गर किंग मला अजिबात आवडत नाही म्हणून तिकडे काहीच नाही घेतलं. तिकडे सुद्धा आहेत. सबवे खाल्लंय. द जे मध्ये सुद्धा काहीच नाही 99ला. बेल्जियन वॉफलमध्ये काही नाही. हा आम्ही ट्राय करून झालोय. ऑलमोस्ट संपलाय. फक्त ते 2 राहिलेत आईस्क्रीमचे. तर ओव्हरऑल पुरा अख्खा फूड कोर्ट आम्ही पालथा घातलाय आणि बऱ्याच गोष्टी खाल्ल्या त्यात. काय काय नाही पण खाल्ल्यात, जसं की पाणीपुरी, चहा, बर्गर, पिझ्झा. 100 रुपयामध्ये पाणीपुरी कोण खाईल? खातात ना. पण कशाला? आपण 20 रुपयाला खाऊ शकतो ना बाहेर जाऊन. तू 20चीच खा. घरी जा. सेम असते काय. घरी जा. घरी जा. अरे पण यांना 100 रुपयाची पाणीपुरी खायची आहे. श्रीखंडाच्या डब्यामध्ये मला एवढाच स्वाद दिला लोकांनी, एवढाच 99. पण वास मस्त येते रे. वास घेऊन बघ. गरम मसाल्यांचा वास. पंजाबी स्टाईल आहे. आहे ना. स्ट्रीट फूड तिकडे. इकडे ये ना आता बसायला. मस्त आहे, छान आहे. खरंच छान आहे. तर आज जे काही आम्ही खाल्ले ते तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही नाही खाल्ल्या कारण मला पिझ्झा वगैरे जास्त काही आवडत नाही. कधीतरी आवडतो खायला. आणि पहिलं बोललेलं आपण पिझ्झा खाणार म्हणून, पण जेव्हा आपण सुरुवात केली ना वेगवेगळ्या गोष्टीला, तेव्हा ते पिझ्झा काय झालं माहितीये का, 99 मध्ये आम्हाला 99 मध्येच खायचं होतं. लिमिटेड गोष्टी मिळतात त्याच्यामुळे मला सगळंच खायचं नव्हतं. जे चांगलं चांगलं वाटते खावंसं ते खायचं होतं. सो आम्ही ते खाल्लेलं आहे. काही गोष्टी नाही खाल्ल्या, काही गोष्टी खाल्ल्या आणि आता शेवट करतो छोले चावलने. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.